हॅलो गाईज, दिस इज वर्षा. वेलकम टू स्पीकअप क्लासरूम. मैत्रिणींनो, काही वेळेस आपल्याला मराठी असे शब्द असतात की त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणायचं हा खूप मोठा एक प्रश्न पडलेला असतो. उदाहरणार्थ, वरण भातावर घेतलेला तुपाचा गोळा, ब्रशवरती घेतलेलं छोटंसं टूथपेस्ट, तेलाची धार, नंतर साबण वापरून राहिल्यानंतर छोटासा वापरून घासून गेलेला साबणचा तुकडा राहतो, त्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? अशा बरेच वेळा मला हे प्रश्न पडले होते. सो दिस इज फॉर यू. वरण भातावरती घेतलेला तुपाचा गोळा, त्याला म्हणतात डॉलप ऑफ घी. तुपाचा गोळा, डॉलप ऑफ घी ऑन हॉट खिचडी. मस्त. नंतर ब्रशवरती आपण पेस्टचं थोडासा भाग घेतो ना ब्रश करण्यासाठी, थोडंसं पेस्ट, त्याला म्हणतात ब्लॉब ऑफ टूथपेस्ट. नंतर केचप, डिशमध्ये केचप असं सॅशेमधून आपण डिशमध्ये घेतो की नाही, एवढंसं ढोकळा, इडली किंवा काही खाण्यासाठी डिशमध्ये एवढंसं केचप घेतो है ना. तर त्या केचपला म्हणतात स्क्वर्ट ऑफ केचप. स्क्वर्ट ऑफ केचप. ओके. तेलाची धार, त्याला आपण म्हणतो ड्रिझल ऑफ ऑइल. ड्रिझल ऑफ ऑइल. आणि साबण वापरून तुकडा राहिलेला जो तुकडा असतो त्याला म्हणतात स्लीवर ऑफ सोप. स्लीवर ऑफ सोप. आहे की नाही मज्जा? ऑल द बेस्ट.